माझं वय 60 वर्ष आहे. माझं नाव अरुण विष्णू गोळे आहे. माझा प्रश्न आहे, की 60 वर्षांच्या वयापर्यंत मी जे काही जग पाहिलेलं आहे आणि जे ब्रह्मांडाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यावेळी माझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मला विज्ञानातून मिळाली. विज्ञानही ज्ञान देतं, पण ज्या प्रश्नांची उत्तरं विज्ञानातून नाही मिळत, त्यांची उत्तरं अध्यात्मातून मिळू शकतात. पण अध्यात्मात ज्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, त्याला काही ठोस आधार मिळत नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. अज्ञान आहे, विज्ञानही ज्ञान देतं, अध्यात्मही ज्ञान देतं. मग आपल्यासाठी सर्वोच्च गोष्ट कोणती आहे? ज्ञान का अध्यात्म? आणि जर तसं असेल, तर आधी ज्ञान होतं, विज्ञान आधी होतं, का अध्यात्म आधी होतं, का अध्यात्म आधी होतं आणि विज्ञान नंतर आलं आहे? हे जे संसारी ज्ञान आहे, विज्ञान ज्याला आपण म्हणतो ना, ते भौतिक विज्ञान आहे. ते रिलेटिव्ह ज्ञान आहे. आणि जे सांगितलं त्यात बघा प्रूफ मिळतो. ॲटमची गोष्ट आहे. सगळी केमिकल रिएक्शन सगळं सांगतात, बरोबर आहे. पण हे जे आध्यात्मिक विज्ञान आहे, ते तर अनादी काळापासून आहे. आता आध्यात्मिक ज्ञानात, या भौतिक ज्ञानात रिलेटिव्ह तत्व आहे. सोडियम, पोटॅशियम, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि इथे अविनाशी तत्व आहेत. आध्यात्मिक ज्ञानात आणि भौतिक ज्ञानात केमिकल रिॲक्शन प्रयोग करायचा आहे, सोल्युशन काढायचं आहे आणि प्रूफ मिळाले की मग बरोबर आहे. पण आध्यात्मिक विज्ञानात अनुभवाच्या श्रेणी असतात. अनुभव येत राहतो. तमाम दुःखांपासून मुक्ती, त्याचाही अनुभव येतो. आध्यात्मिक ज्ञानाची समज मिळाली की मग कुणी अपमान केला तरी आतून समता राहते. तेच अनुभवाचं प्रमाण. म्हणजे आध्यात्मिक विज्ञानात अनुभवाचं प्रमाण मिळतं आणि अविनाशी तत्वाचं रहस्य खुलं केलंय. आणि जे बाहेरून आपण आध्यात्मिक विज्ञानाच्या गोष्टी पाहतोय ना, पुस्तकात वाचून किंवा एखाद्या गुरूकडून, त्या पूर्णतः आध्यात्मिक गोष्टी नाही आहेत, त्या धर्माच्या गोष्टी आहेत. म्हणजे चांगलं वागा, वाईट सोडा, सगळं मिळेल. पण दादा भगवानांनी जे सांगितलंय, त्या अविनाशी तत्वांमध्ये मी बाबत त्या पाप पुण्य दोन्हीतून सुटका हवी आणि अविनाशी आत्म्याचा साक्षात्कार होतो, तेच रहस्य उलगडलंय. म्हणजे आपण इथे पोहोचला आहात, तर थोडा वेळ जर काढलात, तर हळू तुमच्या साऱ्या आध्यात्मिक अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथेच मिळणार आहेत. आणि कारण हे विज्ञान आहे, आध्यात्मिक विज्ञान आणि साऱ्या अनंत प्रकारच्या प्रश्नांचं समाधान मिळेल, असं हे विज्ञान आहे. सांसारिक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथे तुम्हाला मिळणार आहे. हे थोडा वेळ देत राहा. आपण नेहमी सत्संगाच्या परिचयात राहिलात आणि विचारत राहिलात एखाद दोन तुमचे प्रश्न, तर आमच्याकडून त्याचं उत्तर तुम्हाला मिळत राहील. पण सर, ज्याला जीवन आपण म्हणतो, ज्याविषयी बोललं जातं, म्हणजे भगवान बुद्धांनी पण म्हटलंय, की मृत्यू किंवा पुनर्जन्म ह्या संज्ञा ते मानत नाहीत. पण आपण जेव्हा आपल्या कर्मानुसार हे म्हणतो, की आपली कर्म चांगली असतील तर आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. पण जर नसेल होणार तर पुनर्जन्माविषयी सांगितलं गेलेलं आहे. जर असं असेल तर प्रत्येक जीवात आत्मा असतो. मग ह्या ब्रह्मांडात आजवरच्या आत्म्यांची संख्या किती झाली असेल? बघा, ह्या हॉलमध्ये किती संख्या वाढली आहे? 1000 माणसं आलेत. मग घरात चेक करा, तिकडे तेवढी कमी झाली. बाकी अशी संख्या वाढते, कमी होते असं काही नाहीये. हं, मनुष्य संख्या वाढलेली दिसते. हं. 8 अब्ज एवढी झाली, तरी जनावरं किती कमी झाली असतील? जनावरातून मनुष्यात येतात, रिटर्न तिकीट घेऊन. अणहक्काची लक्ष्मी भोगणारे, अणहक्काचे विषयविकार भोगणारे, ते पुन्हा जनावर गतीत जातील. आपण म्हणजे या ब्रह्मांडात एक परमाणू वाढत नाही, एक परमाणू घटत नाही. तसंच एकाही आत्म्याने संख्या वाढत नाही, एकाही आत्म्याने संख्या घटत नाहीये. जो संसार आहे त्यामध्ये. त्याच्या आधी अव्यवहार अशी म्हटलं जातं, इथे व्यवहार म्हटलं जातं. आणि तिसरी स्टेज आहे मोक्षाची. आता मोक्षात अनंत आत्मा पोहोचलेत आणि अव्यवहारातही अनंत आत्मा आहेत. व्यवहारात त्यांची संख्या आहे, मोजता येते, जनगणना करू शकतो मनुष्याची. बाकी जनावर गती, नरकगती, देवगती इथे असंख्य आहेत, मोजताही नाही येऊ शकणार. आणि एक मनुष्य, एक जीव मोक्षाला जातो, तेव्हा एक अव्यवहारातून व्यवहारात येतो. व्यवहार संख्या कॉन्स्टंट आहे आत्म्याची. असा हा संसार आहे. सर, पण अध्यात्म असं म्हणतं, की प्रत्येक जीवात परमात्म्याचा अंश खरी गोष्ट आहे. परमात्म्याचा अंश असतो.
अंश नाही तर हा, परमात्माच बसलाय, परमात्माच. पूर्ण ठीक परमात्मा. आहे सर, परमात्माच असतो. म्हणजे आजचा जो मानव म्हणजे तो एक पेशीपासून मनुष्यापर्यंत जो आहे बहुपेशीय पंचेंद्रिय प्राणी आहे. तर आपल्या प्रत्येक सेलमध्ये एक परमात्मा असायला हवा ना. नाही, नाही. ते सेल पॉवर असलेले आहेत. हे बॅटरीवाले आहेत ना. पण ह्या अध्यात्माची एक्झॅक्ट पोझिशन मानवाच्या आतमध्ये असते कुठे? अध्यात्माची पोझिशन काय आहे? आपल्या फिजिकल बॉडीमध्ये सेल आहेत. WBC आहेत, सेल्स, रेड सेल्स, व्हाईट सेल्स आहेत. सगळ्या पण पॉवर भरलेली, चार्ज पॉवर असलेली आहे. पण आत्मा जसा सूर्यनारायण आहे ना, त्याच्या ऊर्जेमुळे आपण सोलर पॉवर जनरेट करू शकतो. आणि पॉवरपासून किती मशिनरी चालते, सगळी चालेल. रिपेअर होऊ शकेल. हम्म. पण स्वतः पॉवरचा सोर्स, पॉवरचा आउट ऑफ कनेक्शन आहे. आत्मा त्या सूर्यनारायणासारखा आहे. आणि मन, वचन, काया या पॉवरने भरलेला आपला पुतळा. आत्म्याच्या उपस्थितीमुळे पॉवर चार्ज होते आणि चार्ज झालेली पॉवर नंतर डिस्चार्ज होते. वाणी, विचार, वर्तन सगळं डिस्चार्ज. आता पॉवर चार्ज होणं आणि डिस्चार्ज होणं त्या आत्म्याच्या उपस्थितीतच होतं. सूर्यनारायणाच्या उपस्थितीत. सोलार पॉवर चार्ज होते आणि मशिनरीतून डिस्चार्ज होते. असं जीवनचक्र आहे. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. मी पुरुषोत्तम लाल गुडगावहून आलोय. बोला. मला असं विचारायचंय पूज्यश्री, हं. की ही ज्योतिषविद्या किंवा ॲस्ट्रॉलॉजी मी जे काही ज्ञान घेतलंय, त्यात ग्रह, नक्षत्र, राशी ज्या आहेत 12, 27 नक्षत्र आहेत, हे आपल्या आयुष्यावर परिणाम करतात का? माझा स्वतःचा अनुभव असा आहे 15-20 वर्षांचा, की बाबा ज्या गोष्टी महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात माझ्या बाबतीत घडतायत, त्या इमोशनली, टेम्परामेंटली साऱ्या गोष्टी नेहमीच घडतात. काय ह्याचा पूर्वजन्माशी काही संबंध ॲस्ट्रोलॉजीचा आहे बरोबर. किंवा ज्योतिषशास्त्राचा आहे का? का मग आहे. फक्त कर्मांचाच पूर्वीच्या फळाचा आहे? ॲक्चुअली कर्मांचं फळ काय येणार आहे, ते ज्योतिषशास्त्र सांगू शकतं. पण कर्माचं बीज कसं सुधारायचं, ते ज्योतिषशास्त्र नाही सांगू शकत. बीज कसं सुधारायचं, ते भोगायचा हिशोब आहे तो, भोगावा लागेल. प्रभू रामचंद्रांनाही वनवासात जावं लागलं. श्रीकृष्ण भगवानांनाही बघा ना, बाण लागला आणि मृत्यू आला. नो चेंज. तसं सगळं भगवानांनी हे सांगितलंय, की हे असं-असं होणार आहे, झालं. पण भगवान कृष्णांकडे आत्मज्ञान होतं. कर्म नाही बनणार अशी स्थिती होती. रामचंद्रांच्यांकडेही आत्मज्ञान होतं. कर्म बांधलं नाही गेलं, मोक्षगती मिळाली. पण ते रहस्य जाणणं ज्योतिषशास्त्रात नाही, पण कर्म फळाचं रहस्य सांगू शकतं ज्योतिष. ते बरोबर आहे, गणित आहे ते. ते गणित खरं आहे. आज गणित मांडणारे बडबड करू शकतात, पण ते गणित खरं आहे, ज्योतिषशास्त्र. इथे येण्याला कारणीभूत म्हणजे माझं ज्युपिटर, विनस सारे माझे उच्चमधून चाललेत. 4-5 ठिकाणी जाऊन मी आलोय 3-4 महिन्यात ह्याच पिरियडमध्ये. बरोबर आहे. पण आपल्या कर्माचं फळ म्हणजे हे जीवन आहे सगळं. ग्रह तर त्याचं व्यवस्थापन करत नाहीत. ते प्रेडिक्शन करतात, की असं होऊ शकेल, तसं होऊ शकेल, असं होऊ शकेल. पण एका सेकंदाचा जरी फरक पडला, तरी रिझल्टही फरक पडू शकतो. 100% ॲक्युरेट शोधणं खूपच कठीण आहे. ते रिझल्ट सांगू शकतात. बाकी कर्म आपण जी बांधली आहेत, तेच आपल्याला भोगावं लागणार. तुमचा ज्या घडीला जन्म झाला, त्याच घडीला दुसऱ्या माणसाचाही जन्म झाला, पण दोघांनाही सारखं आयुष्य नाही मिळणार. ग्रह, नक्षत्र सगळे सेम असूनही त्याच्या कर्माच्या आधारे त्याला त्याचं जीवन भोगावं लागणार आहे. आणि कर्म भोगतानाच समता राखायला हवी, हे अध्यात्म विज्ञान शिकवतं. होय. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. प्रतिभा कदम. जय सच्चिदानंद पूज्यश्री. माझा बोला. प्रश्न आहे, आम्ही गोंदियाचे आहोत. हं. आम्ही आजवर जेव्हापासून समजायला लागले, तेव्हापासून चढ-उतार खूप पाहिलेत. आणि आपला सत्संग आम्ही टीव्हीवर खूपदा पाहत असतो. आमच्या घराजवळ ह्या ह्या ताई राहतात. त्या खूप काही सांगतात आम्हाला. याआधी म्हणून आजवर आम्ही कोणाकडे गेलेलो पण नाही, इतर काही बघितलेले पण नाही. पण त्रास आणि चढ-उतार खूप बघितलेत. पण त्या ताईंच्या सांगण्यावरून ना, एकदम मनात असे आले, की नाही तुमच्याकडे म्हणजे आता यायलाच हवे. एवढा त्रास आम्ही सहन करतोय ना. म्हणून अजूनही आता लग्न झालंय तरी आमच्या सासरीसुद्धा आम्हाला खूप त्रास होतोय. त्यामुळे माझ्या नवऱ्याबरोबर खूप वाद होतो. खूप त्रास होतो आणि सासरची लोकंसुद्धा म्हणजे तणाव
चढ उतार खूप असतो त्यांच्या बरोबरी. असे का होते? आपल्याच कर्मांचा हिशोब आहे. आपल्या मोहामुळेच आपण अटॅच झालोय आणि आपली अपेक्षा, आपले आग्रह, आपले अभिप्राय आपल्याला दुःख देतात. आता जे काही आहे, आता कोणाचे दोष दिसतात का? नाही, सासरच्यांचे दोष, पतीचे दोष, त्यांच्यामुळे मला दुःख होतं, असं कधी वाटतं का? नाही. असं नाही वाटत. आपल्या काही कर्मांच्या हिशोबाने हे निमित्त आलंय, त्यांचा दोष नाही असं वाटतं? जर असं वाटत असेल तर तुम्हाला दुःख होणार नाही. इतरांचे दोष दिसल्यामुळेच दुःखी होतो आपण. दुःख भोगवता येतो. आपलेच स्वतःचे दोष दिसतील, माझंच कर्म बांधलंय मी. मला दुःख भोगावंच लागेल, कोणाचा दोष नाहीये. आपलाच हिशोब आहे, तो निमित्त आहे, निर्दोष आहे. तर तुम्हाला शांती, शांतीच लाभेल. म्हणून आता एक स्टेप चालू करा. प्रतिक्रमण चालू करा. कोणाचे दोष दिसले, या लोकांनी असं म्हटलं, हे असे करतायत, हे असं करतात. हे लोक असंच आहेत, हे लोक तसे आहेत. ह्याचं प्रतिक्रमण चालू करा. बाबांनो, कोणाचाही दोष नाहीये, आपलाच भोगतोय त्याची चूक, झाला तो न्याय. आपणच काही कर्म बांधली होती म्हणून त्याची शिक्षा होतीये. कोणाचा दोष काढणार? निमित्त. निमित्त आहे. जेव्हा पायाला ठेच लागते तेव्हा कोणाला दोष देतो आपण? आपला पाय दुखतो तेव्हा कोणाला दोषी ठरवतो का आपण? हो ना, आपलंच लक्ष नीट म्हणजे रस्त्यावर नव्हतं हां. म्हणून आपल्याला म्हणजे हे आपलंच लक्ष, आपलीच चूक आपण पाहतो. त्यात कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीचा काही दोष नाही. एखादा मुलगा खेळत असेल आणि त्याने दगड फेकला आणि तो नेमका आपल्या डोक्याला लागला. तर आपण म्हणतो, "ह्या मुलाने मला दगड मारला." तो दोषी दिसतो. खरं तर लागला त्याचा दोष, मारला त्याचा दोष नाहीये. होय. त्या दगडाचा आहे. तसे शब्द बाहेर पडतात, त्याला दुःख होतं. शब्द बोलणाऱ्यांचा दोष नाही, भोगणाऱ्याचा दोष आहे तो. तर हे ज्ञान आता सत्संगात आलाय, तर उद्या ज्ञान घ्या. नंतर आत्म्याचा दृष्टिकोन ठेवा. सगळ्यांना निर्दोष पहा, शुद्धात्मा पहा आणि जेवढे दृष्टिदोष होतील ना, सगळ्यांचं प्रतिक्रमण चालू करा. हळू घरात शांतता नांदेल आणि प्रेममय वातावरण तयार होईल. समजलंय? समजलंय तुम्हाला आता? एक प्रश्न माझा आणखी आहे. हं. मुलं माझी 5वीच्या वर्गात मुलगी आहे आणि 3रीच्या वर्गात मुलगा आहे. ही मुलं अजिबात अ, सांगितलेलं ऐकत नाही. त्या मुलांना सुद्धा असे काही सांगा. नाही, थोडं त्यांना हळू निरुमांच्या कॅसेट्स घेऊन जा, नाहीतर मग YouTubeवर मिळतील आई-वडील मुलांचा व्यवहार. हं. खूप सगळ्या कॅसेट्स आहेत. कमीत कमी 50 तास बघा. 50 तासांचे आहेत. रोज अर्धा तास ऐकवा. पॉइंट्स ते नीट लिहा आणि ॲडजस्टमेंट चालू करा तुम्ही मुलांबरोबर. तुम्हालाही शांती, मुलांनाही शांती. जय सच्चिदानंद. दादाजींचंही पुस्तक आहे आई-वडील मुलांचा व्यवहार. ते घेऊन जाऊ शकता. काय नाव आहे तुमचं? मनोज सुनेकर. बोला. मी आधी आभार मानू इच्छितो, की जे अमरावतीचे राजाराम वैद्य आहेत, त्यांनी आम्हाला मुंबईहून इथे आणलेलं आहे. आम्ही 5 जण इथे आलेलो आहोत. तर माझा प्रश्न पहिला असा आहे, की मी आलो कुठून? जाणार कुठे? आणि माझा ह्या दुनियेत कार्य काय आहे? मुंबईहून हो. आलात तुम्ही. हो, हो. मुंबईला परत जाणार. तसं नाही. संसारात कशासाठी आलाय? ते बरोबर आहे. खरं म्हणजे काय आहे, की अ, मनुष्य जीवनाचं अंतिम लक्ष्य काय आहे? स्वतःच्या आत्म्याची ओळख प्राप्त करून घ्यायला हवी. ती प्राप्त नाही झाली तर संसारात कोणालाही दुःख देऊ नका. शक्यतो सगळ्यांवर परोपकार करा तुम्ही. सुख द्या, उपकार करा. आयुष्यभर तेच लक्ष ठेवून वागत राहा. मग तेव्हा म्हणजे आता या मनुष्य जीवनात इम्पॉर्टंट काय आहे, की मी स्वतः कोण आहे? ते जाणून घेणं प्राप्त आहे. मी स्वतः आत्मा आहे. तुम्ही काय म्हणता? तर मी मनोज आहे. खरोखर तुम्ही मनोज आहात? का खरोखर इतर कोण आहात? काय सांगाल? मनोज. मनोज तर शरीराला नाव दिलंय ओळखण्यासाठी. ओळखण्यासाठीच हे नाव दिलं गेलं आहे. मग तुम्ही स्वतः कोण? तुम्ही काय सांगता? माझं नाव मनोज आहे. मला लहानपणीच हे नाव दिलं गेलं आहे. म्हणजे तुम्हाला ओळखता यावं म्हणून. म्हणजे तुम्ही म्हणता, "हे घर माझं आहे." तर म्हणणारा हा त्या घराहून वेगळा आहे. आणि शरीराविषयी तुम्ही काय म्हणता? माय बॉडी म्हणता का आय एम बॉडी म्हणता? माय बॉडी. म्हणजे माय म्हणणारा आय कोण आहे? माझी पत्नी, माझी मुलं, माझं घर. मग माझं म्हणणारा तो स्वतः कोण? माझं मन, माझी बुद्धी, माझं चित्त, माझा अहंकार, माझे हात, माझे पाय, माझा बिझनेस, माझे पैसे. तर माझं म्हणणारा तो स्वतः कोण आहे? तेच ओळखायचं आहे. तो स्वतःच आत्मा आहे. सेल्फ रिअलायझेशन म्हणजे आत्मसाक्षात्कार.
स्वयं आत्मा आहे त्याचीच ओळख पटवून घ्यायची. आणि आलोय कुठून? 4 गतींमधून आलोय आणि 4 कर्म बांधून 4 गतींमध्ये भटकतोय. अनंत काळ. आता 5वी गती मोक्षाला जायचंय. कसं जाणार? ते आधी कर्म तर भोगावीच लागणार आहेत. पण नवीन बांधणं सुधाराल तर मग ऑटोमॅटिकली कर्मबंधनच झाली नाहीत तर मोक्षाच्या मार्गावर पुढे जाल. म्हणून हे ज्ञान, आत्मज्ञान प्राप्त करायला हवं, ज्यामुळे नवी कर्मबंधनं होणार नाहीत आणि जुनी कर्मफळं समताभावानेच समाप्त करत जायचंय. म्हणजे मोक्षाचा मार्ग पूर्ण होईल. आणि समजलं का आता तुम्हाला? दुसरा प्रश्न असा आहे, हं. मी, आत्मा आणि परमेश्वर यात काय फरक आहे? तुम्ही स्वतःच आत्मा आहात बरं. आणि आत्मा तोच परमात्मा आहे. आणि तुम्ही बघा ना, तुम्ही मुलाचे बाप आहात की नाही? हो, आणि बायकोचे पत्नीचे पती आहात की हो, नाही? आणि पित्याचे पुत्र आहात का हो. नाही? मग तुम्ही पिता आहात का पुत्र का पती आहात? खरं सांगा सगळ्यांना. बघा. अरे, ही माझी बायको, तिचा मी पती. पती. हा माझा मुलगा, त्याचा मी पिता. हे माझे पिता आहेत. हे सगळं रिलेटिव्ह झालं. पण रिअलमध्ये कोण आहात? शुद्धात्मा. म्हणजे या रिलेटिव्हमध्ये मी पती आहे, मी पुत्र आहे, मी पिता आहे मानता, तोवर त्यात जीवात्मा दशा आहे, जीवदशा. हो, हो, हो. मी पती डिव्होर्स झाल्यावर पती म्हणाल का तुम्ही? नाही. नाही, आता मी पती नाही राहिलो, माझी ती बायको नाही. म्हणजे या रिलेटिव्हमध्ये सगळ्या टेम्पररी ॲडजस्टमेंट्स आहेत या जीवदशेत. तुम्ही रिअलमध्ये आम्ही शुद्धात्मा आहे. त्याला अंतरात्मदशा म्हणतात. अविनाशीचा साक्षात्कार झाला. ठीक. आणि आता विनाशी जे संबंध बांधलेत ते पूर्ण करावे लागतील. हां. ते समता भावनेने पूर्ण करत जाल तर ॲब्सोल्यूट दशेत तुम्ही पोहोचाल. ॲब्सोल्यूट म्हणजे केवल. केवल ज्ञान म्हणजे परमदशा आत्म्याची. परम म्हणजे ॲब्सोल्यूट आत्म्याची दशा. ती परमात्मा दशा. हां. म्हणजे आत्मा, परमात्मा, मी आणि अंतरात्मा सगळे एकच आहेत. हां. पण कोणतं ज्ञान तुम्ही घेतलंय, अज्ञानात असाल तोवर जीवात्मा. ज्ञान मिळालं की तुम्ही अंतरात्मा आणि केवल ज्ञान मिळालं की तुम्ही परमात्मा. तुम्ही स्वतःच परमात्मा दशेत पोहोचाल. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मी जनार्दन मिठोले, अमरावतीहून. बोला. माझा प्रश्न असा आहे, की आपण भौतिक जगात आणि आध्यात्मिक जगात 2 जगात राहतो. तर दोन्ही जगांमध्ये एक क्रिया म्हणजे भौतिक जगात एखादा माणूस आपल्या पत्नीला सोडून देतो आणि आध्यात्मिक जगात भगवान राम सीताजींना सोडून देतात. दोन्ही क्रिया समान आहेत. पत्नीला सोडून देणं. पण एकाच्या ह्या क्रियेला त्याग नाही म्हणत, तर दुसऱ्याच्या ह्याच क्रियेला त्याग म्हणतात. तर वास्तवामध्ये त्याग म्हणजे काय? त्याचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून अर्थ काय? तर ह्याच माझा प्रश्न होता. वास्तविक बघा, 2 प्रकारचे त्याग म्हटले जातात, की पत्नीला सोडलं किंवा मग पत्नीला घरातून हाकलून दिलं. ते व्यवहारात म्हणतात त्याग केला. इथे हाकलून दिलं म्हणतील. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पत्नीला सोडायचं नाहीये, पत्नीच्या प्रती असलेल्या मोहाला सोडायचं आहे. त्या मोहाचा त्याग तोच खरा त्याग आहे. हां. पत्नी असेल, प्रेमाने व्यवहार होईल, पण आतून प्रेम, मोहाचा त्याग करेल, तोच खरा आहे. अतिमोहाचा त्याग. भगवान महावीरांनी काय सांगितलंय? चीजवस्तूंचा त्याग, व्यक्तीचा त्याग, तो तर उदयकर्मांच्या अधीन आहे. मोहाचा त्याग, आसक्तीच्या त्यागात पुरुषार्थ आहे. तोच संयम आहे सच्चा. मोहाचा त्याग करता आला हां, हां. पाहिजे. मोह म्हणजे काय? सोन्याची अंगठी, हिऱ्याची अंगठी आहे, पण ती अंगठी पडली तरी मला काही प्रेम, दुःख नको वाटायला, मोह नको वाटायला. बोटात घातली किंवा हरवली, दोन्ही वेळी माझ्यात समता राहील, त्याला मोहाचा त्याग म्हणतात. हे लोक तेच सोडून देतात. त्यागे सो आगे. ह्या जन्मात त्याग केला, दुसऱ्या जन्मात ग्रहण करेल. पण जो हाकलून देतो, तो तर तिरस्कार करतो. हां. त्याला खूप अंतराय येतील आणि दुःख भोगावं लागेल. आणि अतिमोहाचा त्याग झाला, तर हळूहळू बायकोचा हिशोब पूर्ण होईल आणि कर्मबंधनातून मुक्त होत जाल. आणि मोक्ष मार्गावर पुढे जाल. मोहाच्या त्यागाला मोक्ष मार्गावरचा पुरुषार्थ म्हणतात. हो, हो. समजतंय आता हो, तुम्हाला? थँक यू. जय सच्चिदानंद. दयानंद पोद्दार, सिकंदराबाद. जय सच्चिदानंद. बोला. मी सिकंदराबादचा आहे. माझा प्रश्न असा आहे, रिअल स्वरूप हेच शुद्धात्मा स्वरूप आहे. म्हणून साऱ्या विश्वाचं शुद्धात्मा स्वरूपात दर्शन घेत असतो. रिअल स्वरूप हेच तत्व स्वरूप आहे. म्हणून साऱ्या विश्वाचं तत्वज्ञान स्वरूपातून दर्शन घेतो. ह्याचा अर्थ अर्थ ते- अर्थ थोडासा समजवावा. तेच आत्ता सांगितलं ना.
मी दयानंद आहे मानणं तीच जीवदशा आहे. आणि त्यात शुभ अशुभ, अशुभाचा त्याग करायचा आहे, शुभ ग्रहण करायचं आहे. ते शुभ मग वाढत, वाढत, वाढत मोठे संत होतात. भगवत स्वरूपापर्यंत पोहोचू शकाल. म्हणजे रिअल स्वरूप स्वतःच आहात. आणि स्वतः व्यवहारात अज्ञानता असेल तर शुभामध्ये खूपच उच्चापर्यंत जाऊ शकता. भगवान स्वरूप म्हणजे त्यातलं रिअल स्वरूप ते भगवान स्वरूप आहे. त्याचं आपणास दर्शन घडतं, नमस्कार करतो. तेच रिअल स्वरूप अज्ञानता दूर होते आणि स्वयंचं भान होतं की मी शुद्धात्मा आहे. ती अंतरात्मदशा, तेच शुद्धात्मा पद आहे. आणि त्या शुद्धात्म्याच्या स्वरूपातून त्या रिअल स्वरूपाला आपण नमस्कार करतो. तेच रिअल स्वरूप. जेव्हा केवल ज्ञान होईल, सगळ्या प्रकारच्या अज्ञान मान्यता, विभाविक ज्ञान संपुष्टात येईल. ॲब्सोल्यूट ज्ञान स्वरूप स्वतः झालो. ते रिअल स्वरूप हेच तत्व स्वरूपही आहे, तेच परमात्मा स्वरूप आहे. त्याला नमस्कार आहे आपला. नाही, साऱ्या विश्वाला शुद्धात्मा स्वरूपाने हां, विश्व काय? विश्वाच्या अंतरंगात. विश्व म्हणजे काय? प्रत्येक जीवमात्राच्या अंतरंगात आत्मा आहे. त्या आत्म्याच्या 3 दशा आहेत. जीवात्मदशा, अंतरात्मदशा आणि परमात्मदशा. प्रत्येक जीव परमात्मदशा प्राप्त करायला पात्र ठरू शकतो. पण अज्ञानता दूर व्हायला हवी. तर अशा तिन्ही स्वरूपात आपण दर्शन करायचं. करतो आपण. जय सच्चिदानंद दीपक भाई. बोला. माझे नाव ऋतुजा देशमुख आहे. मी भंडाऱ्याहून आली आहे. माझ्या मनात निगेटिव्ह विचार जास्त येतात. अहो, इकडे आलायत तर किती पॉझिटिव्ह विचारांमुळे आलायत ना. आहे तुमच्याकडे स्टॉक पॉझिटिव्ह विचारांचा. नाहीतर इकडे येऊच शकला नसता तुम्ही निगेटिव्ह विचारांमुळे. आहेत पॉझिटिव्ह. दोन्ही आहेत. मनात वाईट पण येतं, पॉझिटिव्ह पण येतं, निगेटिव्ह पण. निगेटिव्हला आपण सपोर्ट नाही करायचा. पॉझिटिव्हला एन्करेज करा. निगेटिव्ह बाबत अलिप्त राहा. तुझं म्हणणं ऐकलं, दुसरं काहीतरी सांग, मन पॉझिटिव्ह होईल. कशाबाबत तुम्हाला निगेटिव्ह विचार येतात? पैशांबाबत? तब्येतीबाबत? घरच्यांचा काही त्रास आहे का? घरच्यांच्या विषयी. काय वाटतं ते लोक निघून जावेत तर माझं काय होईल? त्याचं दुःख हां. वाटतं? अहो काही नाही होत. आजवर तर मिळालं ना सगळं. चिंता नाही करायची, प्रार्थना करायची. दादा भगवान सर्वांना सद्बुद्धी मिळावी, सन्मार्गावर चालावेत आणि एकमेकांना दुःख देऊ नये, सुखात राहोत सर्वजण. प्रार्थना करा. चिंता नाही करायची. निगेटिव्ह विचार करायचा आणि नाही. अभ्यासात अजिबात मन नाही लागत. त्यासाठी दादा भगवानांचं एक लहानसं पुस्तक आहे प्रार्थनेचं. ते घेऊन जा. दादा भगवानांचा असीम जय जयकार 10 मिनिटं करा. प्रार्थना करून अभ्यास करा. चांगली एकाग्रता वाढेल, ग्रास्पिंगही वाढेल, चांगला रिझल्टही येईल. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. पूज्य श्री कोटी कोटी प्रणाम. हं. माझं नाव विठ्ठल आहे. मी शिर्डीहून आलोय. मी 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 2018 मध्ये ज्ञान घेतलंय. माझा हा प्रश्न आहे, कर्म, भक्ती आणि ज्ञानाबाबत यात काय फरक आहे? ॲक्चुअली काय आहे, की एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. ज्ञान आणि भक्ती. एकमेकांपेक्षा वेगळे नाही आहेत ते, एकमेकांशी जोडले आहेत. ज्ञान, भक्ती, कर्म. सर्वात आधी ह्या संसारात लोक म्हणतात भक्तिमार्ग वेगळा आहे, ज्ञानमार्ग वेगळा आहे, कर्ममार्ग वेगळा आहे. खरं तर हे सगळे एकमेकांशी जोडले आहेत. कसं समजेल ते? तर समजा तुम्हाला नागपूर एअरपोर्टला जायचं आहे. तर तुम्ही चालायला लागाल आणि नागपूर एअरपोर्ट येईल. पण त्याआधी तिकडे पोहोचायचं ज्ञान तर असायला हवं ना? ज्ञान असायला हवं. हां, आधी ज्ञान प्राप्त करा. कोणता रस्ता, कोणत्या रस्त्याने जाऊ शकेन? ज्ञानाच्या प्रमाणानुसार चालाल, तर एअरपोर्टचा साक्षात्कार होणारच होणार आहे. वे टू अप्रोच नियर. ज्ञानाच्या आधारे एअरपोर्टच्या दिशेनं जाणं ती भक्ती आहे. आणि साधन ते कर्म आहे. गाडी आहे, टॅक्सी आहे, बस आहे. ही म्हणजे साधनं आहेत. म्हणजे त्या साधनांच्या आधारे जाल, पण तिन्हीमध्ये आधी ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञानानुसार मार्गक्रमण करायला भक्ती म्हटलं जातं. समजा घरात लहानशी एखादी श्रीकृष्णाची मूर्ती आहे. लहानसा मुलाला 1 वर्षाचा, तो श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा करेल का? उचलून तोंडात टाकेल? तोंडात घाला. का? त्याला माहितीच नाहीये. त्याला काय सांगायचं? बाळा हा देव आहे, जय जयकार कर. म्हणजे आपण ती भगवानांची मूर्ती बसवणार आणि म्हणणार असं जय 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 कर. त्याला आपण ज्ञान दिलं. म्हणजे तेवढ्या प्रमाणात भक्ती उत्पन्न होते. आता संसारात जे ज्ञान आहे ते परोक्ष ज्ञान आहे. आत्म्याची मूर्ती रूपात, नामरूपात जी भक्ती करतो ती परोक्ष भक्ती म्हणजे परोक्ष ज्ञान आहे तेव्हा परोक्ष भक्ती आहे. आपल्याला जे ज्ञान मिळालं, मी शुद्धात्मा आहे. त्यामुळे 5 आज्ञांमध्ये आपण राहतो ती प्रत्यक्ष भक्ती. स्वतःच्याच आत्म्याची भक्ती आहे ही. आणि भक्तीचं प्रत्यक्ष फळ मिळतं मोक्ष. अप्रत्यक्ष भक्ती म्हणजे सांसारिक अभ्युदय होईल, संसारात उच्च स्थानही मिळेल.
समजतंय आता तुम्हाला? जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.